ही तर सुरुवात आहे यांनी गावकरी धास्तावलेले होते. प्रत्येकजण तिला रोखण्याचा मार्ग शोधत होता. तिच्या मनाचा ठाव घेणं कोणाला शक्य नव्हतं. तिच्या डोळ्यात दिसणारा निर्धार, तिच्या आवाजातला आक्रमक सूर गावकऱ्यांच्या मनावर गडद छाप सोडत होता. त्या रात्री गावातलं एकही घर शांत नव्हतं. प्रत्येकाच्या घरात एकच चर्चा, शेवंता. कुणी म्हणत होतं तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे, तर काही जण तिच्या आयुष्यातल्या दुःखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. ती एवढी निर्दयी का झाली असेल? तिच्या वेदनांनी तिला असं निर्मम केलं असेल का? का तिच्या मनात अजूनही कुठल्या अन्यायाचं विष पसरलंय? गावकऱ्यांच्या मनात या सगळ्या प्रश्नांची घालमेल सुरू होती. शेवंता मात्र निःशब्द होती. ती बांधलेली होती, पण तिच्या निर्धाराला कोणतीही बेडी अडकवू शकत नव्हती. ती एक शब्दही बोलत नव्हती, पण तिचं ते निःशब्द अस्तित्व गावकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडवत होतं. सकाळ होताच वाडी प्रमुखानं ग्रामसभा बोलवली. गावकऱ्यात संतापाची लाट उसळली होती. कोण कुठून बोलत होतं, कोण कुठून ओरडत होतं, पण त्या सगळ्यांचा सूर एकच होता: शेवंता ही गावासाठी संकट आहे, तिला गावातून हाकलून द्या. आपल्या वाडीसाठी ती शाप आहे, तिला शिक्षा झाली पाहिजे. गावकऱ्यांच्या शिव्या शापांनी आभाळ दणाणलं होतं. शेवंता शांत होती. ती आपल्या डोळ्यात वादळ घेऊन उभी होती. तिच्या ओठांवर एक शब्दही नव्हता, पण तिच्या नजरेत जणू तिच्या सोडाचा अग्नी धगधगत होता. गावकऱ्यांच्या ओरडण्यानं गाव दणाणून निघालं होतं, पण शेवंता मात्र त्याच वाक्यावर ठाम होती: ही तर सुरुवात आहे. या वाक्याचा अर्थ लवकरच गावकऱ्यांना कळणार होता. सभेत गावकरी संतापले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तिरस्काराचा भाव होता, पण शेवंता मात्र शांत होती. तिने सगळ्या गावकऱ्यांचं ऐकून घेतलं, त्यांचा संताप सहन केला, त्यांच्या शिव्यांचा वर्षाव झेलला आणि ती ताडकन उठली. तिच्या डोळ्यात एक वणवा पेटला होता. गावकऱ्यांसमोर उभं राहून ती ठाम स्वरात बोलायला लागली की माझं नेमकं चुकलं तरी काय ते सांगा. काय गुन्हा केला होता मी? माझ्या नवऱ्याच्या अनैतिक संबंधाबद्दल बोलणं चुकीचं होतं का? मी 1-2 बायकांबरोबर त्याच्या असलेल्या संबंधांचं सत्य उघडं केलं, याचा अर्थ मीच दोषी झाले? कुठलीही बाई हे सहन करेल का? ती एकटी अख्ख्या गावाला जाब विचारत होती. तेव्हा कुठे होतात तुम्ही? हो, तुम्हीच सगळ्यांनी त्याला साथ दिली त्यावेळेला. त्यावेळी माझ्या पदराला धीर द्यायला एक जण तरी उभा राहिला का? शेवंता थांबली. तिच्या डोळ्यात वेदना आणि संतापाचा संगम होता. रोज घरात नवरा, सासू सासरे, जाऊ मला कुत्र्यासारखं मारायचे. मुलाला घेऊन मी तुमच्यासमोर पदर पसरला, दयेची भीक मागितली, मग तेव्हा कुठे होतात तुम्ही? गावकऱ्यांच्या नजरा टाळाटाळ करायला लागल्या. सासरच्या छळातून सुटका मिळावी म्हणून मी तुमच्याकडे विनवण्या केल्या, पण कोणीतरी माझ्या मदतीला आलं का? नाही. उलट तुम्ही माझी मजा बघत होतात. 2 दिवस मी आणि माझं पोर उपाशी रडत होतो, पण शिळ्या भाकरीचा एक तुकडा देण्यासाठी कोणी पुढे आलं नाही. पण आज मात्र केस धरून मला मारताना तुम्हाला खूप मजा आली आहे. गावकऱ्यांच्या नजरेत तिच्याविषयी सहानुभूती नव्हती. त्यांच्या नजरेत फक्त राग, संताप आणि तिरस्कार होता. मांडवाला आग लागली म्हणून तुम्हाला भीती वाटली. जर ती आग आटोक्यात आली नसती तर संपूर्ण वाडी जळून खाक झाली असती. शेकडो लोक उघड्यावर आले असते. तुमच्या घरांची राख रांगोळी झाली असती. सभेतून एक आवाज आला: शेवंता, तुला न्यायच मागायचा होता तर हे विध्वंसक कृत्य का केलंस? एका वृद्धानं हात जोडत विचारलं, अगं त्या आगीत दोष कोणाचा होता? आम्ही का होरपळायचं? गावकरी तिच्या उत्तराची वाट बघत उभे होते. शेवंतानी नजर वर केली. तिच्या डोळ्यात वेदनांचं मळभ दाटलं होतं. ती काहीतरी सांगू पाहत होती, पण कोणीही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हतं. तिच्या शब्दांमध्ये आसवांची धग होती, पण त्या जमावाच्या नजरेत माणुसकीचा लवलेशही नव्हता. तिच्या आत वेदनांचा जळता ज्वालामुखी फुलत होता.
मी दोषी नाही आहे. माझ्या मनातल्या जळत्या वेदनांचा कोणीतरी विचार करा. पण तिची प्रत्येक किंकाळी गावकऱ्यांच्या संतापाच्या गर्जनेत हरवत होती. न्यायनिवाडा सुरू होता. शेवंताच्या संघर्षाचा, वेदनांचा आणि संतापाचा आज न्यायाधीश म्हणून सगळा गाव हजर होता. गावप्रमुख गंभीर चेहऱ्यानं शेवंताला, तिच्या नवऱ्याला, सासऱ्यांना प्रश्न विचारत होते. शेवंताच्या मनात मात्र संतापाचा वणवा पेटला होता. अखेर शेवंता ताडकन उठली. तिने गर्दीकडे कटाक्ष टाकला आणि ती ठाम स्वरात बोलायला लागली की हो, मी केलेली कृती अयोग्य होती, पण माझ्या जागी तुम्ही असतात तर काय केलं असतं. माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. मी त्याला विरोध केला. त्याच्या अनैतिक संबंधांना आवर घालण्याचा प्रयत्न केला तर मलाच घराबाहेर काढलं गेलं. मुलासकट उपाशी मरत होते मी मदतीसाठी हात जोडले. तुमच्याकडे न्याय मागायला आले तेव्हा माझ्यासाठी कोण उभं राहिलं होतं. शेवंताच्या शब्दांमध्ये वेदना होत्या, संताप होता आणि एक प्रकारची असहाय्यता होती. गावप्रमुख म्हणाले, शेवंता, तुझ्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं तेव्हा तू न्याय मागायला आली होतीस. वाडीनी तुझ्या वेदना समजून घेतल्या. तुम्हा दोघांनाही समज दिली होती. पण आज तू जे केलंस ते योग्य होतं का? जर मांडवाला लागलेली आग वाडीत पसरली असती तर अख्खं गाव जळून गेलं असतं. याचा तरी विचार केलास का? गावकऱ्यांच्या नजरेत राग आणि संताप होता. शेवंता संतापून बोलायला लागली की हो, मला मान्य आहे मी चुकीचं वागले, पण माझ्यावर झालेल्या अन्यायाचं काय? माझ्या भावना, माझं दुःख, माझी वेदना हे सगळं कोणी समजून घेतलं का? तुम्ही फक्त माझ्या चुकीकडे बोट दाखवताय. पण त्या वेदनांनी मला आतून किती जाळलं हे कोणीच पाहिलं नाही. शेवंताच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. गावकऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. शेवंताची चूक होती, पण तिच्या वेदनासुद्धा खऱ्या होत्या. गावप्रमुख निशब्द झाले. आज फैसला होणार होता, पण खरंच न्याय मिळेल का? गर्दी स्तब्ध होती. शेवंताच्या संतप्त स्वरानं सभेत जणू वादळ उठलं होतं. ती ताडकन उभी राहिली आणि तिच्या शब्दांनी गावकऱ्यांच्या शांततेलाच हादरा दिला. माझ्या सासरच्यांनी मला आणि माझ्या पोराला 4 दिवस अन्न पाण्याविना खोलीत डांबून ठेवलं. रोज मला अमानुष मारझोड केली, अत्याचार केले. मी इतका मार खाल्ला की मला चालणंही शक्य नव्हतं आणि शेवटी त्यांनी मला घरातनं बाहेर हाकलून दिलं. 2 दिवस मी उपाशी पोटी रडत अंगणात होते. हे संपूर्ण वाडीनं पाहिलं आहे. पण कोणाच्याही काळजाला पाझर फुटला नाही. कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. माझ्या पोराला भाकरीचा तुकडासुद्धा कोणी दिला नाही. वाडी प्रमुख, तुम्हीही त्यावेळी काहीही केलं नाही. तुमच्या कानावर ही गोष्ट होती, पण तुम्हीही त्यावेळी दुर्लक्षच केलं. शेवंताच्या डोळ्यातनं वेदनांची आसवं वाहत होती, पण तिचा संताप त्यावेळेला शिगेला पोचला होता. वाडी प्रमुख शांतपणे ऐकत होते. त्या शांततेतही गर्दीच्या काळजावर घाव बसत होता. वाडी प्रमुखांनी शेवंताच्या नवऱ्याला विचारलं की मनोज, तुझं काय म्हणणं आहे? मनोजच्या चेहऱ्यावर उदासीनतेचा मुखवटा होता. तो निर्घृणपणे म्हणाला, मला या बाईबरोबर नांदायचं नाही. माझं तिच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही. आज हिने हद्दच ओलांडली आहे. आता मी लवकर कोर्टात जाईन आणि हिला घटस्फोट देईन. या ऐकता शेवंता संतापली. तिने मुठी आवळल्या आणि ती गरजली की मनोज, तू न्यायनिवाडा होण्याआधी दुसरं लग्न केलं आहेस. तू काय मला घटस्फोट देशील रे? तुला असं सहज सोडणार नाही मी. तू मला कोर्टात घटस्फोटाची भाषा सांगतोयस. आता मीच तुला कोर्टाच्या पायऱ्या चढवेन. मी शांत बसणार नाही. तुला न्यायाच्या कठड्यात उभं केल्याशिवाय ही शेवंता गप्प बसणार नाही, लक्षात ठेव. गावकऱ्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण ना शेवंता ऐकायला तयार होती ना मनोज. गावकऱ्यांना जाणवत होतं की हा लढा शेवंताचा नव्हता. हा लढा अन्यायाविरोधात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा होता. सभेत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. रात्रीचे 10 वाजून गेले. सभा तहकूब झाली. लोक हळूहळू घरी जायला लागले. शेवंताचा आवाज त्यांच्या मनात घुमत होता.
आजचा तिचा लढा गावाच्या अंतर्मनाला हादरवून गेला होता आणि गर्दीच्या काळजात पहिल्यांदा अपराधीपणाची ठिणगी पेटलेली होती. शेवंताच्या मनात पेटलेली सोडाची ज्वाला आता उग्र रूप धारण करत होती. तिच्या आयुष्यावर झालेल्या अन्यायानं तिच्या हृदयात तडफड निर्माण केली होती. गेल्या काही दिवसात तिच्यावर जे काही अत्याचार झाले त्या वेदनांची परतफेड करण्यासाठी ती सुडाच्या मार्गावर निघाली. तिच्या मनोजनं केलेल्या विश्वासघाताचा आणि गावानं दाखवलेल्या उपेक्षेचा राग तिला वेड्या दिशेला घेऊन गेला. तिने गावातल्या काही लोकांवर खोट्या आरोपांची मालिकाच सुरू केली. जेव्हा माझ्यावर अन्याय झाला तेव्हा कोणी मदतीला आलं नाही, आता मी कोणाला सोडणार नाही असा विचार करून शेवंतानं गावातली जे लोक तिला नडले होते त्यांना पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करायला लावल्या. पावसाळा सुरू झाला होता. गावातल्या लोकांची शेतातल्या लावणीच्या कामाची धावपळ सुरू झाली होती. याच दरम्यान गावातल्या प्रामाणिक माणसावर खोटे नाटे आरोप करून तिच्या म्हणण्यानुसार पब्यानी मंगेशला कुठेतरी लपवलंय किंवा त्याचा खून केलाय. गावात खळबळ उडाली. पोलिसांनी पब्याच्या घरावर छापा टाकला. पब्या घरी नव्हता, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच गडद झाला. घरच्यांनी सांगितलं की तो शेतावर गेलाय कामाला, पण पोलिसांना वाटलं की शेतावर तो मंगेशचा मृतदेह पुरायला गेला असेल. बराच वेळ गेला. शेवटी पब्या घरी परत आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. प्रश्नांचा भडीमार केला. मंगेश कुठं आहे? तू त्याला मारलंस का? खरं सांग, नाही तर परिणामांना भोग. पब्या खंबीरपणे उभा राहिला. तो शांत आणि ठाम स्वरात म्हणाला, मी निर्दोष आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी गावातच आहे. माझ्या शेजाऱ्यांना विचारा, ते साक्ष देतील. पण ऐकणार कोण? पोलिसांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला थेट पोलीस ठाण्यात नेलं. दुसऱ्या दिवशी गावातली प्रतिष्ठित मंडळी पोलीस स्टेशनला पोचली. त्यांनी पोलिसांना पब्याच्या प्रामाणिकतेची साक्ष दिली. त्याच्या निष्कलंक चारित्र्याची ग्वाही दिली. त्यावर पोलिसांनीही सखोल चौकशी केली आणि शेवटी पब्या निर्दोष असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी त्याला मुक्त केलं. पण शेवंतानं केलेल्या खोट्या आरोपामुळे पब्या आणि त्याच्या कुटुंबानं प्रचंड हाल सोसले. हे एवढ्यावर थांबलं नाही. तिने गावातल्या इतरांवरही खोट्या तक्रारींचा वर्षाव सुरू केला. कुणावर घरफोडीचा आरोप, कुणावर कौटुंबिक हिंसेचा, कुणावर आर्थिक फसवणुकीचा. गावात सैरभैर वातावरण झालं. गावकऱ्यांना शेवंताच्या वागण्यामागचं खरं कारण उमगलं. ती नवऱ्याने आणि गावाने दिलेल्या वागणुकीचा बदला घेत होती. तिच्या खोट्या आरोपांमुळे निर्दोष लोकांचा जीव तळमळत होता. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी शेवंताविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. ग्रामप्रमुख तिच्याशी बोलायला गेले. म्हणाले, शेवंता, हे जे काही चाललंय ते थांबव. तू ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावरच आता अन्याय करतेस, हे योग्य नाही आहे. पण शेवंता कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती भावनांच्या वादळात हरवली होती. तिची नजर सुडानं झपाटली होती. माझ्यावर अन्याय झाला, आता मी कोणाला सोडणार नाही. हे प्रकरण संपतं न संपतं त्याच दरम्यान शेवंताने आणखीन काही दिवसात गणोबावर खोटा नाटा आरोप केला की गणोबाने मला आणि माझ्या पोराला जीवे मारायची धमकी दिली, माझ्यावर शारीरिक हल्ला करायचा प्रयत्न केला. ही तक्रार पोलीस ठाण्यात जाऊन केली. हा आरोप गणोबावर फार भयंकर होता. शेवंतानं त्याच्या आरोपांना प्रमाणित करण्यासाठी काही मुख्य साक्षीदारसुद्धा नेले. त्यांचं म्हणणं ऐकून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. गणोबाला अटक केली. गणोबा गावातला एक साधा सरळ माणूस, ज्याचा कुठलाही गुन्हा नव्हता, पण शेवंताच्या खोट्या आरोपांमुळे त्याला पोलिसांनी कोठडीत टाकलं. गणोबासाठी ही गोष्ट धक्का होती. त्यांनी कधीही विचार केला नव्हता की आपल्यावर असे खोटे आरोप होतील. त्यांनी कधीच गावात कोणाला त्रास दिला नव्हता, कुठल्या बाईकडे वर नजर करून पाहिलं नव्हतं, तरी त्याला खोट्या गुन्ह्याखाली पोलिसांनी कोठडीत डांबून ठेवलं होतं. गणोबाच्या कुटुंबाला, गावातल्या लोकांना या घटनेचा फार मोठा धक्का बसला. त्याच्या कुटुंबातले सदस्य, विशेषतः त्याची पत्नी आणि मुलं, या सगळ्या परिस्थितीला तोंड देत होते. ते कधीही अशा प्रकारच्या अन्यायाची कल्पनासुद्धा करत नव्हते.
गणोबाला पोलीस कोठडी झाली त्यावेळी त्याच्या पत्नीनं सत्य सांगण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केला. पोलीस विभागात सत्य उघडं केलं. गणोबाच्या काही मित्रांनी आणि इतर गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की शेवंता खोटे बोलतीये, तिच्या खोट्या आरोपांना तर्क नाही. काही लोकांनी शेवंताच्या पद्धतीच्या संदर्भात खुलासा केला. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना संशय आला. तपास सुरू झाला. सत्तेच्या उजेडात शेवंताचे आरोप सिद्ध झाले. शेवंताचं खोटेपण उघडं झालं. शेवंतानं आपल्या बदल्यासाठी हे कृत्य केलं आहे याची खात्री पोलिसांना पटली आणि पोलिसांनी गणोबाची निर्दोष मुक्तता केली. शेवंताला पोलिसांनी चांगली तंबी दिली. पण असे एकामागोमाग एक बदल्याच्या भावनेतनं खोटे नाटे आरोप गावकऱ्यांवर शेवंता करतच होती. त्यामुळे गावातले लोक भयभीत झाले होते. शेवंताचा संताप आता कोणावरही कोसळू शकतो असं त्यांना वाटायला लागलं. गावाने तिच्यापासून 4 हात लांब राहणं पसंत केलं. शेवंताच्या सूडाच्या आगीत गाव हळूहळू धगधगायला लागलं. शेवंताच्या नाट्यमय कृत्यांना अंत नव्हता. तिच्या मनात जळणाऱ्या अन्यायाच्या ज्वाळा शांतच होत नव्हत्या. आता ती स्वतःला सक्षम बनवण्यासाठी आणि जगाशी 2 हात करण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधायला लागली. तिने बांगड्या, टिकल्या, लहान मुलांची खेळणी विकण्याचा छोटा धंदा चालू केला. या व्यवसायाच्या निमित्तानं ती गावातल्या काही धनाढ्य व्यक्ती, वकील, पत्रकारांशी जवळीक साधायला लागली. आपल्या आयुष्यातले कटू अनुभव ती त्यांच्यासमोर आक्रोशानं, काकुळतीनं मांडायची. तिच्या केविलवाण्या चेहऱ्यावरची वेदना, डोळ्यातली आसवं, तिच्या दुःखाची कहाणी ऐकून अनेकांना तिची दया यायची. पत्रकार तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवत, तिच्या दुःखावर लेख लिहित, बातम्या छापत आणि शेवंताच्या कहाणीला नव्यानं रंग देत. काही वकिलांनी तिच्या बाजूनं उभं राहायचा प्रयत्न केला. त्यांनी तिच्या तक्रारींना कायदेशीर रूप देऊन न्यायासाठी आवाज उठवायला मदत केली. या सगळ्या पाठिंब्यामुळे शेवंता जास्त बेफिकीर झाली. वेळोवेळी ती पोलीस ठाण्यात जाऊन गयागुजरी सुरू करत असे. माझ्यावर झालेला अन्याय बघा, माझ्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे. पोलीससुद्धा तिच्या तक्रारींना गांभीर्यानं घेत असत, कारण पत्रकार तिच्या बाजूने रंगतदार लिहित होते. गावातल्या अनेक लोकांना नाहक पोलीस ठाण्याच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. बांगड्या टिकल्याच्या व्यवसायातून तिला दिवसाला 50-100 रुपये मिळत. याच पैशातून ती आणि तिचा मुलगा मंगेश आपलं जीवन जगत होते. मंगेश हुशार, गुणी, अभ्यासू होता. तिने त्याला पठारवाडीच्या शाळेत घातलं. शिक्षक त्याच्या हुशारीचं नेहमी कौतुक करत. आईमुळे मंगेश एकटा पडला, पण शाळेतली मुलं त्याच्यापासून अंतर राखायची, कारण जर कोणी त्याच्याशी वाईट वागलं तर मंगेश थेट आपल्या आईला जाऊन सांगायचा आणि मग संध्याकाळी शेवंता त्या मुलाच्या दारात उभं राहून जोरजोरात भांडायला सुरुवात करायची. माझ्या मुलाशी कोणी वाईट वागलं तर मी सोडणार नाही, लक्षात ठेवा, असं म्हणायची. गावातली काही मुलं मंगेशला चांगलं वागवायची, पण ती त्याच्याशी मैत्री करायला घाबरायची, कारण त्याची आई भांडायला येईल. ही अशी भीती मंगेशला हळूहळू एकटं पाडत होती. गावात वादविवाद, तक्रारी, कोर्ट कचेऱ्यांच्या वाऱ्या वाढायला लागल्या. आईवडिलांना नाहक पोलीस ठाण्याची पायरी चढायला लागू नये म्हणून गावातली मुलं मंगेशपासनं लांब राहायला लागली. शेवंताच्या लढाईत तिच्या मुलाचं बालपण हरवत चाललं होतं, पण तिला त्याची जाणीवसुद्धा नव्हती. श्रोते हो, हा होता शरद नेवाळे लिखित शेवंता या कादंबरीचा 16वा भाग. या कादंबरीचा शेवटचा भाग अर्थात 17वा भाग उद्या ऐकूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.